बुमरा की वाइब दे. क्रेझी शो आहे, क्रेझी. म्हणजे जे मी विटनेस करतोय ना समोरून लाईव्ह बघायला तर एकदम क्रेझी वाटतंय. स्वागत आहे मित्रांनो तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज तुम्हाला ही जर्सी बघून माहिती पडलंच असेल की मी कुठे चाललोय. मी चाललोय इंडिया आणि साऊथ आफ्रिका वुमन्सची फायनल बघायला, जी वर्ल्ड कप DY पाटीलला आहे. खूप जास्त पाऊस आहे आणि आता एंड मोमेंटला तिकीट अवेलेबल झाले आहेत. ॲक्च्युली कायच नव्हतं. मी सकाळी गेलो खेळायला, कारण माझ्याकडे तिकीट नव्हती, काय नव्हती. बट एका मित्राचा फोन आला की तिकीट्स आहेत, सो जायचं आहे. सो आता एंड मुवमेंटला चाललोय. बट तिकीट तर घेतलेत आणि पण पाऊस नाही जाते आणि अजून टॉर्च सुद्धा नाही उडले. म्हणजे 4-4:30 झालेत आता. बट लेट सी, बघूया. खूप जास्त एक्सायटेड आहे आणि इंडिया जितली तर एक हिस्टॉरिक मुवमेंट असेल, कारण इंडियन वुमेन्स कधी जितली नाही आहे वर्ल्ड कप. सो लेट्स गो अँड चिअर करा त्यांच्यासाठी पण. जसे मेन्सला करतात तेवढेच ते लोक पण इम्पॉर्टंट आहेत इंडियासाठी. सो लेट चिअर फॉर देम. सो मित्रांनो, आता आम्ही निघालोय. 4 लोक आहे आम्ही. आता आम्ही आहे जोगेश्वरी स्टेशनला, हार्बर लाईनच्या स्टेशनला. कारण इथून आम्ही जाणार वडाळावरून मग पनवेल ट्रेन आहे. तिथून डायरेक्ट पनवेल ट्रेन नाही आहे, कारण आज संडे आहे, मेगा व्लॉग वगैरे आहे. सो फटाफट तिकीट काढून जाऊया. अजून तर काय टॉस उडली नाही आहे आणि पाऊस पण गेला ऑलमोस्ट. ऊन सारखं पडलंय म्हणजे. सो बघूया मित्रांनो कसं वाटतंय आपली ड्रेसिंग. इंडियाची टी शर्ट होती, त्याचा फायदा झाला आपल्याला. सो मित्रांनो, टॉस उडले आणि आपली बॅटिंग आहे इंडियाची. आणि आत्ताच ट्रेन सुटली वडाळा, कारण आता इथून आम्हाला वडाळाच भेटणार आहे. आणि आता डायरेक्ट 5 वाजता आहे. आता टाईम काय झाला आहे? तर टाईम झाला आहे 4:38. म्हणजे अजून 20 मिनटं थांबायला लागेल. सो आता कुठली ट्रेन येते? ती कुठली येते? चर्चगेट येते. सो मित्रांनो, आता आम्ही चर्चगेट ट्रेन पकडले आणि आता आम्ही अंधेरीला उतरलो. अंधेरीवरून आता फास्ट ट्रेन पकडणार आणि बँड्राला उतरणार. आणि खुश खबर आहे, ऊन पण पडलं आहे. सो मित्रांनो, बरं झालं आम्ही बँड्राला आलो, कारण आता इथून आम्हाला CST ट्रेन भेटली आणि इथून आम्ही आता वडाळ्याला उतरणार आणि वडाळ्यावरून आम्हाला पनवेल ट्रेन भेटणार. सो बघतो, तुम्हाला प्रत्येक गोष्टीची अपडेट देत राहतो. आणि आपण तुम्हाला सांगितलं मी टॉस आपण जिंकलोय की हरलोय ते ना माहिती, बट आपली बॅटिंग आहे फर्स्ट. मित्रांनो, आता फायनली आम्हाला पनवेल ट्रेन भेटले. पूर्ण खाली आहे, पूर्ण ट्रेन खाली आहे. आणि मी हे याच्यासाठी बांधलंय, कारण मला आता आंघोळ करताना ना इथे नळ लागला. सो खूप दुखतंय, म्हणून मी बाम लावलाय. सो त्याच्यासाठी मी रुमाल बांधलाय. आणि मी तुम्हाला आता डायरेक्ट नेरळला उतरल्यावरती मी तुम्हाला भेटतो. मित्रांनो, हा आहे ना इंग्लंडचा सपोर्टर आहे, इंग्लंडचा. आणि बोलतो इंग्लंड नाही, पण ऑस्ट्रेलिया जरी असते ना तरी मी ऑस्ट्रेलियाला सपोर्ट केला असता. असे देशद्रोही लोक राहतात आपल्या देशामध्ये. आता पण काय माहिती इंडियाला सपोर्ट करतो की साऊथ आफ्रिकेला. हा प्रणय पण येतोय तरी पण मॅच. हां, मॅच बघायला याच्यासाठी येतोय कारण क्रिकेट लवर आहे. आणि हां, ह्याला आम्ही काल बोललो इंडिया जिंकली तर आपण बँजो वाजवायचा आपल्या एरियात. तो बोलतो कशाला, असं बोलतो. मी लोक आहे जेवढे मॅन हे आहेत तेवढेच हे लोक पण इम्पॉर्टंट आहेत. आणि आता बरोबर मॅच बघायला आलाय. मॅच बघायला तू क्रिकेटची आवड आहे म्हणून आलाय, समजला काय? काय अरे, स्मृती मंदाना आउट झाली. ओव्हर ऍक्टिंग बघ, ओव्हर ऍक्टिंग उगाची ओव्हर ऍक्टिंग. मित्रांनो, आता आम्ही नेरळ स्टेशनला उतरलो आणि इथून शेअरिंग ऑटो जाते. 30 रुपये सीट आहे. सो आता आम्ही ऑटोमध्ये आहे आणि ऑलमोस्ट म्हणजे अंधार झाला आहे. आता आम्ही इथे पोचलो आहे. ॲक्च्युली आम्ही गेट नंबर 6ला आम्ही पोचतो आहे. पण इथे रस्त्यावरती तुम्ही बघू शकता टी शर्ट आणि सगळं पेंटिंगवाले झेंडे घेऊन वाईब तर आहे भाई. मित्रांनो, हा बघा स्टेडियम, हा आहे स्टेडियम. इथे पण आम्ही आता 6 नंबर गेटने आतमध्ये चाललो आहे. हो, हे प्रॅक्टिसवालं आहे वाटतं. इथे प्रॅक्टिस होतात वाटतं. हे ड्रोन शॉट्स आहे. इथे ड्रोन वगैरे वाटतं उडणार आहेत, बॉम्ब वगैरे उडणार आहे. आणि हे आपलं स्टेडियम आहे आणि हे बॅक गेट आहे. ॲक्च्युली आम्हाला तिकीटचा जरा सीन झाला, थोडं थांबायला लागलं. हो भाई, 4 विकेट गया यार, हम लोग बहुत लेट हो गया यार.
काय क्रेज आहे यार, काय क्रेज आहे. आणि डी वाय पाटील स्टेडियम तर लय मोठा आहे यार, सिरियसली बोलतोय. वानखेडेपेक्षा पण मोठं आहे आणि किती ह्यूज आणि किती मस्त स्टेडियम आहे. इथे मॅच का नाही होत. भाई काय स्टेडियम आहे यार, एक नंबर स्टेडियम आहे. सिरियसली वानखेडेपेक्षा 10 पटीने चांगला स्टेडियम आहे. आणि आम्ही इथे उभे आहे. ॲक्च्युली आमची कुठली सीट आहे आम्हालाच नाही माहिती, बट इथून जो व्ह्यू आहे आम्हाला विकेट 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 विकेट. क्रिकेट पडली त्याचा पूर्ण स्टेडियम शांत, पूर्ण शांत. भाई ऋषभ घोष आहे, ऋषभ घोष लय डेंजर हिटिंग करते भाई, लय डेंजर हिटिंग. इंडिया 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 इंडिया. चलो एक चीयर साउथ अफ्रीका. तू आपण T20 बघायला गेलो आतापर्यंत आणि आता आपण ओडिया बघायला आलो. आणि आपल्याला अजून याच्यानंतर 50 वर थांबायचं इथे आहे ना म्हणा. सेकंड इनिंग तो ए देखो फेमस है ना वो. अरे वो है ना एंकर एंकर. बुमराची वाईफ बघा, बुमरा की वाईफ देख. संजना गणेशन बुमरा स्ट्राइक दी. बोलो भाई डॉट. कम ऑन रिचा, उठाई बल्ला. अरे हल्ला भाई. दीप्ति शर्मा ऑन 49. रिचार्ड परत स्ट्राईकवर. सोडली 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 भाई, सोडली 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 भाई. काय सोडली. अरे यार क्या बॉल होता है. बॉल बघ मार बाबा. वेल प्लेड यार, वेल प्लेड. बहुत अच्छा खेल के गई, बहुत अच्छा. स्टुअर्ट बिन्नीची वाइफ. हाँ अरे वो भी इंग्लैंड की क्रिकेटर है, ये भी इंग्लैंड की क्रिकेटर है. माहिती आहे की नाही. इंडियन मिताली राज.
झुलन गोस्वामी, जतिन भाई, डबल गे ये 299 विन आहे साऊथ आफ्रिकेला. आणि आता ब्रेक झाला, इनिंग ब्रेक्स. आणि आता इथे डान्स शो आहे, काहीतरी डान्स शो आहे आता इथे, कुठला तरी परफॉर्मन्स होणार आहे डान्सचा. आणि आम्ही एवढा भारी जागेवरती उभे आहे ना, इथूनच सगळे मतलब अँकर आणि एक्स क्रिकेटर सगळे जे रिटायर झाले ते इथूनच जात आहे. ही बघा झुलन गोस्वामी, ज्यांना माहिती असेल इंडियाची 5 बॉलर होती. आणि इथे पण बघा, इथे पण इंटरव्ह्यू चालू आहे. ती स्टुअर्ट बिनीची वाईफ आहे, तिचं नाव नाही माहिती. आणि मिताली राज. भाई काय वाईफ आहे यार, एक नंबर वाईफ ना सिद्धू. बहुत सही वाईफ है सिद्धू, बहुत सही वाईफ है. कसम से पहिली बार आया. हाँ पहिल्यांदा झालाय. क्रेझी म्हणजे जे मी विटनेस करतोय ना समोरून लाईव्ह बघायला तर एकदम क्रेझी वाटतंय. आणि बहुत मजा आली. भाई पार्टी ड्रोन शो चालू आहे. हम लोग बैक साइड में खड़े हैं, आम्ही बॅक साईडला उभे आहे म्हणून, पण पार्टी ड्रोन शो चालू आहे. एक रन झाले, 5 बॉल 1 रन. भाई अपील अपील ले लो रिव्ह्यू ले लो. घेतला काय 8 सेकंड 5 4 3 घेतला. ले लिया ब्रो, ले लिया. क्या लग गया? आवडे हाँ. भाई बोला ना आउट है, बोला ना. ओ यार थोड़ा सा ठीक है कोई नहीं. आता आम्ही चाललोय वरच्या टायरला, म्हणजे 3rd फ्लोअर, म्हणजे 3rd लेवलला. सो बघूया इथून व्ह्यू कसा आहे. असे क्रेझी व्ह्यू आहे भाई. मित्रांनो आता आम्ही इथे खाली बसलोय, म्हणजे दुसऱ्या माळ्यावरती आलो आणि इथे आम्ही सीडीवरती बसलो. इथून तुम्ही व्ह्यू बघतच असाल. हे बघा आम्ही सगळे सीडीवरती बसलो आणि इथून व्ह्यू बघा. क्रेझी व्ह्यू आहे, म्हणजे एवढा भारी वाटत नाही बघा. तुम्हाला व्हिडिओमध्ये वाटत असेल लांब आहे, बट खूप जवळून दिसतंय आम्हाला, खूप जवळून. भाई हे
आम्ही काहीतरी खायला चाललो कारण खूप जास्त भूक लागले आणि या लोकांना पण खूप भूक लागली. ऍक्च्युली आम्ही घरून जेवण आलेलो तरी पण भूक लागली. खूप लेट झालंय कारण म्हणून जास्त भूक लागली. बाई हे खायला लाईन लागले फ्री मध्ये पण नाही, पैसे देऊन म्हणजे स्टॉल साठी लाईन लागले एवढी आणि ते पण एवढं महाग महाग. बाय हा ग्लास 50 रुपयाला आहे एक. तिकडे एवढी लाईन लागली म्हणून आम्ही कोक पितो. त्यात पण बघा पूर्ण नाही अर्धच 50 रुपयाला एक. बाई विकेट 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 जसं आम्ही पोहोचलो आणि विकेट. जॅमी मुंबईची पोरगी. विकेट यार, विकेट चाहिए, कैप्टन की विकेट चाहिए. आता आम्ही असे सीडीवरती बसलोय. फ्री हिट आहे वायो, फ्री हिट. They got the outcome. Feel like a maximum. लग रहा है 100 के बाद मारेंगे. भाई छोड़ दी यार. चार बोला ना, 4. रिस्पेक्ट आहे भाई कॅप्टन साठी. 1 साइड लढते 99. चल भाई चल, होऊन दे यार, होऊन दे. क्या बात है, रिस्पेक्ट रिस्पेक्ट. रिस्पेक्ट है भाई, रिस्पेक्ट है. चलो भाई, एक ले लो, एक ले लो.
world. Well, this is the biggest Very lucky enough to witness this. Seriously, खूप लकी आहे मी जे मी वुमन्स फर्स्ट वर्ल्ड कप जिंकली आणि मी ती लाईव्ह बघितलंय. सिरियसली बेस्ट. इथे लाईव्ह चालू आहे आणि मॅरेटमध्ये पण लाईव्ह चालू आहे. मी किती मेहनत करतोय बघा. म्हणजे तुम्हाला फ्रंट व्ह्यू दाखवायसाठी मी एवढा फिरून चालतोय आणि मी तर पाठून पण बघू शकलो असतो. बट ह्यासाठीच तुम्ही प्लीज जे पण आपल्या चॅनलवरती नवीन आहे प्लीज सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. चढा इथं डायरेक्ट ग्राउंडमध्ये आलो आपण. हां यार इथून तरी दिसत आहे. आता आम्ही अजून थोडे वरती आलो. अजून जरा चांगल्या व्ह्यूसाठी आलो. आईस प्लीज एवढा मेहनतीसाठी शेअर और सबस्क्राईब तो बनता है. जैमी यू ब्यूटी गर्ल. कोई बात नहीं, इंडिया से आ रहे हो, दुख नहीं होना चाहिए इतना. फक्त तुम्हाला दाखवायसाठी एवढी धावपळ करतोय कारण मला प्रॉपर शॉट नाही भेटला. मित्रांनो माझी हालत बघू शकता तुम्ही. मी घामाटलोय आणि ते लोक आतमध्येच आहेत, ते लोक बाहेर येत आहेत. मी बाहेर आलो कारण ते लोक पुढे गेले सगळे, म्हणजे टीम इंडिया पुढे गेली म्हणून मी बाहेर आलो. सो मित्रांनो बस आता आम्ही घरी चाललो आहे. ब्लॉग तुम्हाला चांगला वाटला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला माहिती असेल की मी किती एफर्ट्स दिलेत तुम्हाला सगळं दाखवायसाठी. मी इथून पळवत होतो, तुम्ही बघितलं असेल ब्लॉगमध्ये. सो प्लीज या ब्लॉगला शेअर करा. आणि एक प्राऊड मुवमेंट आहे एव्हरी इंडियनसाठी की वुमन्स वर्ल्ड कप फर्स्ट टाईम जिंकली आहे. सो लेट्स कॉंग्रॅच्युलेट अँड लेट्स सेलिब्रेट देअर विक्ट्री. इंडिया इंडिया इंडिया.
मित्रांनो रात्रीचे 2 वाजलेत आणि हे बघा सगळे स्टेडियमच्या बाहेर ट्रेन बंद झाल्यात म्हणून कॅब करतायत पण कोणालाच कॅब भेटत नाही. हे बघा सगळे आणि आम्ही पण इथे हायवेला बसलोय आणि इथून येणाऱ्या गाड्यांना हात दाखवतोय कारण कॅब बुक होत नाही. ओला उबेर रॅपिडो कायच होत नाही. इथे बघून फक्त हात दाखवतो आम्ही.